आज मी माझं किचन क्लीन, ऑर्गनाइज आणि मेंटेन कसं ठेवते हे बघणार आहोत. असं ऑर्गनाइज किचन खूप महत्त्वाचं असतं. कारण यामुळे आपला किचनमधील टाईमही वाचतो आणि महिन्याला किचनची क्लिनिंग होते. त्यामुळे किचनमधील काही सामान खराब होण्याचे चान्सेस पण नसतात. किचन नेहमी ऑर्गनाइज असावं त्यासाठी मी किचनची महिन्यातून एकदा साफसफाई करतेच. हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. जर किचन व्यवस्थित स्वच्छ नसेल आणि वस्तू जागेवर नसतील तर आपण स्वयंपाक करताना आपली खूप धावपळ होते आणि वस्तूही वेळेवर सापडत नाही. त्यामुळे आपल्याला महिन्यातून एकदा किचन ऑर्गनाइज करायलाच हवं. तर आज इथे मी माझं किचन ऑर्गनाइज करायला घेतलेलं आहे. तर किचन ऑर्गनाइज करत असताना मी किचन पूर्ण सेक्शन वाईज शेल्फ रिकामे करून घेते आणि मग किचनची क्लिनिंग करायला घेते. याप्रमाणे किचन क्लिनिंग करत असताना मी किचनचे वरचे सगळे शेल्फ रिकामे करून घेत असते. यामध्ये सगळं सामान जे आहे ते काढून घेते आणि मग किचन साफ करायला घेते. तर तुम्ही इथे बघू शकता मी किचनचे वरचे शेल्फ सगळे रिकामे करून घेतलेले आहे. इथे मी ज्या छोट्या बरण्या आहेत त्यामध्ये खडे मसाले ठेवलेले असतात. तर हे सगळे खडे मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता हे प्लेट व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे. यानंतर या बरण्या धुवायला घ्यायच्या आहेत. यानंतर ज्या मोठ्या बरण्या आहेत त्या मी डाळी ठेवण्यासाठी वापरते. तर तुम्ही इथे बघू शकता ही बरणी खूप चिकट झालेली आहे. रोजचा स्वयंपाक करताना आपले चिकट, तेलकट हात या बरण्यांवरती लागले जातात आणि या बरण्या खूप खराब होतात. त्यासाठी या बरण्या मी सगळ्या रिकाम्या करून घेते आहे आणि सगळी रिकामी केलेली भांडी मी एकदाच धुवून घेणार आहे. तर या बरण्यांमध्ये जे उरलेलं सामान आहे ते मी याप्रमाणे दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून घेते, ते बाजूला ठेवून घेते आणि जी बरण्या आहेत त्या सगळ्या धुवायला घेते. इथे तुम्ही बघू शकता मी सगळ्या काचेच्या बरण्या रिकाम्या करून घेतलेल्या आहे. या सगळ्या बरण्या मी आता डिशवॉशरला लोड करणार आहे. आणि या बरण्यांचे जे झाकण आहे ते मी हातानेच धुणार आहे. या बरण्यांचे झाकण जे आहे ते स्टीलचे नाही, त्यामुळे ते डिशवॉशरमध्ये खराब होऊ शकतात. त्यामुळे मी हे झाकण डिशवॉशरमध्ये कधीच धुत नाही. या सगळ्या बरण्या ज्या आहेत त्या मी डिशवॉशरमध्ये लावून घेणार आहे. काचेची जी भांडी आहेत ती डिशवॉशरमध्ये खूप स्वच्छ निघतात. आपल्या हाताने जेवढे स्वच्छ निघत नाही तेवढी डिशवॉशर खूप छान क्लीन करतो. महिन्याची किचनची साफसफाई करत असताना आपल्याला तेही भांडी धुवावी लागतात, जे की आपले रोजच्या वापरात नाही. या भांड्यांवरती ठेवून पण खूप जास्त धूळ जमा झालेली असते. तुम्ही इथे बघू शकता जे भांडे फक्त असे ठेवून आहेत ते पण खूप धुळीने भरलेले असतात. त्यासाठी आपल्याला किचनची साफसफाई महिन्याला करायलाच पाहिजे. तर इथे मी जे मोठे भांडे आहेत ते खालच्या ट्रेमध्ये ठेवून घेतलेले आहे आणि ज्या छोट्या बरण्या आहेत त्या वरच्या ट्रेमध्ये ठेवून घेतलेल्या आहे. आता इथे मी डिशवॉशर रन करते आहे. डिशवॉशरमध्ये सगळी भांडी धुतली जातात तोपर्यंत जी भांडी डिशवॉशरमध्ये नाही धुवायची ती मी हाताने स्वच्छ करून घेते. जसं की प्लास्टिकच्या बरण्या, काचेच्या बरण्यांचे झाकण ते मी अगदी सॉफ्ट घासणीने घासून घेते. ज्या घासणीने स्क्रॅचेस येत नाही त्याच घासणीचा वापर करून आपण या प्लास्टिकच्या बरण्या आणि काचेच्या बरण्यांचे झाकण धुवून घ्यायचे आहेत. सगळी भांडी स्वच्छ घासून धुवून झाली की याप्रमाणे आपण एका स्वच्छ कापडावरती ही भांडी ठेवून घेणार आहोत. म्हणजे ही भांडी लवकर सुकली जातात आणि यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते लवकर निथळलं जातं. सगळी भांडी धुवून झाली की मी याप्रमाणे ही भांडी स्वच्छ कापडाने पुसून घेते. असं केल्याने या भांड्यांवरती पाण्याचे डाग राहत नाहीत.
सगळी भांडी स्वच्छ धुवून झाली की मग मी वरच्या सगळ्या शेल्फ पुसायला घेते. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या रोजच्या वापरातली ओली भांडी अशी शेल्फवरती ठेवली जातात. त्याने या शेल्फवरती असे स्टेन्स येतात जे की फक्त ओल्या कपड्याने पुसून निघत नाही. त्यासाठी आपल्याला एकदा तरी घासणी लावावीच लागते. याप्रमाणे मी अगदी सॉफ्ट घासणीने या शेल्फ घासून घेते आणि त्यानंतर मायक्रोफायबरचा कपडा ओला करून घेते आणि मग त्याने या शेल्फ क्लीन करून घेते. या प्रकारे आपल्याला घासणीने घासून झाल्यानंतर मायक्रोफायबरचा किंवा कॉटनचा कुठलाही कपडा ओला करून मग याने ह्या शेल्फ पुसून घ्यायच्या आहे. अगदी छान क्लीन अशा या शेल्फ निघतात. आपल्याला हे कप्पे जे आहेत ते साफ करत असताना पूर्ण कोपऱ्यातून सगळं व्यवस्थित क्लीन करायचं आहे. त्यामुळे झुरळ होण्याचे चान्सेस नसतात. या सगळ्या शेल्फ आतून क्लीन झाल्या की मग मी या शेल्फचे डोअर्स क्लीन करायला घेते. वरचे डोअर्स क्लीन करताना मी कोलिनचाच वापर करते आणि कोलिन स्प्रे करून झालं की मग एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेते. कॉटनच्या कपड्याने हे डोअर्स चांगली स्वच्छ पुसली जातात. राहिलेली भांडी आणि किचन पूर्ण क्लीन होईपर्यंत डिशवॉशरचं पण काम झालेलं असतं. तर तुम्ही इथे बघू शकता डिशवॉशरमध्ये या सगळ्या बरण्या अगदी छान स्वच्छ धुवून निघतात. इथे या बरण्या धुवून पण आणि सुकवून पण निघाल्या आहेत. तर यामध्ये मी डायरेक्टली सामान भरू शकते. या बरण्या आता मला उन्हामध्ये किंवा अशा कोरड्या कपड्यावरती घालून सुकवण्याचीही गरज नाही. यामध्ये मी लगेचच सामान भरू शकते. सगळ्या बरण्या चांगल्या सुकवून झालेल्या आहेत. त्यामुळे मी आता यामध्ये लगेचच सामान भरायला घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता ज्या मीडियम साईजच्या बरण्या आहेत त्यामध्ये मी मोहरी, जिरे, तीळ, ओवा, जवस या प्रकारच्या वस्तू भरून ठेवते. ज्या की आपल्या रोजच्या वापरातही लागत नाही आणि हव्या तेव्हा लगेचच सापडतात. यानंतर मी सगळ्या डाळी भरायला घेते. डाळी भरण्यासाठी मी माझ्या किचनमध्ये या प्रकारच्या चौकोनी बरण्याच वापरते. या पद्धतीच्या चौकोनी बरण्या असतील तर यांची ग्रिपिंगही खूप चांगली असते आणि या बरण्या हातातून निसटण्याची शक्यताही नसते. या बरण्या दिसायलाही फार सुंदर दिसतात आणि कुठल्या बरणीमध्ये कुठली डाळ आहे हे लवकर सी थ्रू असल्यामुळे स्वयंपाक करताना खूप जास्त गडबडही होत नाही. या पद्धतीच्या काचेच्या बरण्या मला डाळ भरण्यासाठी फार आवडतात. सगळ्या मोठ्या बरण्या भरून झाल्या की राहिलेल्या छोट्या बरण्या मी भरायला घेते. या छोट्या बरण्यांमध्ये मी खडे मसाले भरून घेते आहे. या पद्धतीच्या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये खडे मसाले भरून घेतले की खडे मसाले एकत्रही होत नाही आणि या मसाल्याचा वास त्या मसाल्याला असाही होत नाही. आपण स्वयंपाक करताना आपल्याला जेव्हा जो मसाला हवा आहे तोच घेता येतो. तर खडे मसाले ठेवण्यासाठी या छोट्या बरण्याही फार योग्य आहे. डाळी भरून झाल्यानंतर ज्या थोड्याफार डाळी उरलेल्या असतात त्या मी या पद्धतीने पॅक करून घेते आणि जिथे किराणा ठेवलेला आहे तिथे या डाळी ठेवते. सगळ्या काचेच्या बरण्या भरून झाल्यानंतर वेळ येते प्लास्टिकच्या बरण्या भरायची. तर या प्रकारच्या 1 किलोच्या प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये मी माझे रोजचे पोहे, जाड रवा, बारीक रवा, शेंगादाणे या प्रकारच्या वस्तू ठेवते. जसे की राजगिरा लाडू, चिवडा, खाण्याची बिस्किट या प्रकारच्या वस्तू या बरण्यांमध्ये ठेवली जातात. या पद्धतीने सगळ्या बरण्या भरून झाल्या की मगच मी त्या शेल्फमध्ये ठेवते. मी माझं किचन ऑर्गनाईज करत असताना सगळ्या वस्तू खालीच भरून घेते आणि मग नंतर शेल्फमध्ये ठेवते. या असं केल्याने ठेवतानाही सोपं जातं आणि कुठली वस्तू कुठे ठेवायची आहे हे पटकन सुचतं.
आता माझं हे किचन महिनाभरासाठी ऑर्गनाइज, मेंटेन आणि क्लीन राहीन. त्यामुळे मला सगळ्या वस्तू वेळेवर आणि जागेवरतीच सापडतील. तर तुम्ही इथे बघू शकता, मी सगळ्या वस्तू, सगळ्या बरण्या जागेवरती ठेवून घेतलेल्या आहे. या प्रकारे माझं वरचा शेल्फ पूर्ण क्लीन आणि ऑर्गनाइज झालेला आहे. खालचे जे ड्रॉवर्स आणि पुल आउट्स आहेत ते मी उद्या क्लीन करून घेणार आहे. किचनची साफसफाई करत असताना माझ्या एक लक्षात आलं की मसाल्यांमधील माझं धना पावडर संपलेलं आहे. तर धना पावडर मी घरीच बनवत असते, त्यामुळे मी आजही घरीच बनवून घेतलेलं आहे. धना पावडर बनवत असताना मी धने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते ग्राइंड करून त्याचं पावडर बनवून घेते. तर तुम्ही मला प्लीज सजेस्ट करा की धने भाजून घेतल्याने धना पावडर जास्त चांगलं होतं की न भाजता धना पावडर बनवलेलं जास्त चांगलं असतं. किचनचं वरचा शेल्फ पूर्ण क्लीन करण्यासाठी मला 3 तास गेलेले आहे. आता 5:30 वाजलेले आहे आणि मुलांनाही भूक लागलेली आहे. त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी मी सँडविच बनवते आहे, जे की आम्ही तिघंही खाणार आहोत. तर तुम्हाला आजचा हा किचन ऑर्गनायझेशन आणि क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कुठलीही सोपी रेसिपी किंवा असेच ऑर्गनायझेशनचे व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग परत भेटूया अशाच काही ऑर्गनायझेशन व्हिडिओजसोबत आणि नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.